आपण एक्सरसाइज लॉजिकचं एक्सरसाइज 1.1 स्टार्ट करू. पहिला क्वेश्चन आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. जस्टिफाय. इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे आता फॉलोइंग हे जे खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत त्याच्यातपैकी कुठले स्टेटमेंट आहेत, स्टेटमेंट जर असतील तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची. पहिलं एक्झाम्पल, 5 + 4 = 13. आता 5 + 4 = 13. 5 + 4 हा 9 होतो, तिथे आपल्याला =13 दिलेला आहे. सो दिस इज अ स्टेटमेंट बट इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज या. मग लिहिताना फक्त काय करायचं आपल्याला, इट इज स्टेटमेंट आणि ट्रूथ व्हॅल्यू काय लिहायची आपल्याला या. x - 3 = 14. आता x - 3 = 14 हे ट्रू किंवा फॉल्स साठी आपल्याला x माहित पाहिजे, पण इथे x दिलेला नाहीये. दिस इज नॉट स्टेटमेंट. कारण काय आहे, ओपन सेंटेन्स आहे. काय आहे, ओपन सेंटेन्स. सो दिस इज नॉट स्टेटमेंट. आता स्टेटमेंट नसेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणारच नाही. त्याला का लक्षात, हे नॉट स्टेटमेंट. कारण काय, तर ते ओपन सेंटेन्स आहे. क्लोज द डोअर, इम्परेटिव्ह सेंटेन्स. सो नॉट स्टेटमेंट. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कुठल्या फॉर्ममध्ये असतो, a + ib या फॉर्ममध्ये असतो. मग 0 सपोज हा 0 आहे, दिस इज अ कॉम्प्लेक्स नंबर असं म्हटलेलं आहे. आपण 0ला असं एक्सप्रेस करू शकतो, 0 + 0 i. म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. सो स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज t. प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. रिक्वेस्ट केली इथं म्हणून इम्परेटिव्ह सेंटेन्स. सो नॉट स्टेटमेंट. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. ट्रू म्हणजे हे काय तुमचं स्टेटमेंट आणि ट्रू आहे, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय, t. x² = x. आता एक्सच माहित नाही आपल्याला, त्यामुळे आपण x² = x असं लिहू शकत नाही. म्हणजे ओपन सेंटेन्स. सो नॉट स्टेटमेंट. एक जर दिलेला राहिला असता तर ते स्टेटमेंट आलं असतं आणि ट्रू आहे का फॉल्स ते आपण मग त्याच्यावरून ठरवलं असतं. कारण हे काय तुमचं ओपन सेंटेन्स. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. आता कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन जर असलं तर त्याचे 2च रूट्स येतात. आलं का लक्षात, त्याचे रूट्स किती असतात, 2च असतात. त्यामुळे हे काय स्टेटमेंट आहे आणि ट्रू आहे. कारण इथं काय म्हटलंय, कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रूट्स. सो दिस इज अ स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू काय याची t. डू यू लाईक मॅथमॅटिक्स क्वेश्चन आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सो दिस इज नॉट स्टेटमेंट. त्याच्यानंतर 10वा एक्झाम्पल आहे, द सनसेट इन द वेस्ट. सनसेट इन द वेस्ट, ट्रू स्टेटमेंट. सो दिस इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज t. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. आता ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स हे स्टेटमेंट आहे, पण ते काय फॉल्स आहे. बिकॉज होल नंबर इज सबसेट ऑफ रिअल नंबर. असं आहे, होल नंबर हा रिअल नंबरचा सबसेट असतो. रिअल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. आणि इथं स्पष्ट काय म्हटलंय, ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. फॉल्स स्टेटमेंट. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, f. स्टेटमेंट आहे पण ट्रूथ व्हॅल्यू काय आली याची f. कॅन यू स्पीक इन मराठी क्वेश्चन मार्क आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सो दिस इज नॉट स्टेटमेंट. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, x² - 6x - 7 = 0 when x = 7. आता तिथं x दिलेला आहे त्यामुळे हे स्टेटमेंट आहे. फक्त ते ट्रू आहे का फॉल्स आपण ते चेक करूया. ते चेक कसं होईल, तुम्ही x ची व्हॅल्यू याच्यात पुटअप केल्यानंतर हे जर सॅटिस्फाय झालं तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. मग चेक करा, 7² 49. 49 - 7 6 × 7 42. 49 - 42 7. 7 - 7 = 0. सॅटिस्फाय होते, म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. म्हणजे जर x हा 7 असेल तर याची व्हॅल्यू काय येईल 0, म्हणजे ट्रू स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर पुढचं, द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. सम ऑफ क्यूब रूट ऑफ, बघा आता, सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. आता क्यूब रूट कुठले असतात, तर आपण कॉम्प्लेक्स नंबर 11 स्टँडर्डला पाहिलंय, त्याच्यात दिलेलं आहे सम ऑफ क्यूब रूट. रूट्स कोणते घेतो आपण, क्यूबचे रूट्स 1 ओमेगा आणि ω², हे आपण रूट्स घेतो. आणि यांची जी सम असते ती काय असते, = 0 असते.
म्हणजे हे काय तुमचं स्टेटमेंट आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू काय ट्रू. त्याच्यानंतर इट रेन्स हेवीली. आता हे ओपन सेंटेन्स आहे, सो दिस इज नॉट स्टेटमेंट. आता क्वेश्चन 2 पाहूया आपण. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. आता कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे, फक्त त्याचा आपल्याला काय करायचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. तर आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जर तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं असेल तर याचं डायरेक्ट तुम्हाला आन्सर लिहिलं तर मार्क्स मिळणार नाहीत. HSC बोर्ड एक्झाममध्ये तुम्ही याचं असा प्रॉब्लेम 1 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. तर डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म लिहिला तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. तर याचा आन्सर जर तुम्हाला लिहायचं असेल तर ते डिटेल लिहावं लागेल. 1 मार्क जरी असला तरी आपल्याला याचा आन्सर व्यवस्थित लिहावं लागेल. तर ते आन्सर कसं लिहायचं बघा. सोल्युशन आधी याच्यात स्टेटमेंट कोणते आहेत ते आपण पाहून घ्यायचं. स्टेटमेंट किती आहेत याच्यात. नागपूर इज इन महाराष्ट्र आणि दुसरं स्टेटमेंट आहे चेन्नई इज इन तामिळनाडू. मग याच्यात हा जो ॲड आहे हा ॲड काय आहे तुमचा कनेक्टिव्ह. ॲड म्हणजेच काय कंजंक्शन. म्हणजे आपल्याला 2 स्टेटमेंटच्या मध्ये कंजंक्शन वापरायचं आहे. मग आता स्टेटमेंट आपण पी क्यू आरने डिनोट करतो. तर तुम्ही कुठल्याही लेटरने डिनोट केलं पी क्यू आर पैकी तरी काय हरकत नाही. आपण जनरली काय करतो पी आणि क्यू वापरतो. मग लेट पी डिनोट नागपूर इज इन महाराष्ट्र. म्हणजे पहिलं स्टेटमेंट तुम्हाला लिहावं लागेल नागपूर इज इन महाराष्ट्र. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला क्यू डिनोट चेन्नई इज इन तामिळनाडू. आता हे पहिलं स्टेटमेंट पी आणि दुसरं स्टेटमेंट क्यू मध्ये काय कनेक्टिव्ह अँड वापरलेला आहे. अँड वापरला आहे म्हणजेच कंजंक्शन झालं. सिम्बॉलिक फॉर्म काय येईल देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज पी कंजंक्शन क्यू. याप्रमाणे दुसरं एक्झाम्पल ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेल. याचाही आन्सर आपल्याला तसंच लिहावं लागेल. याच्यात 2 स्टेटमेंट कुठले आहेत ते आधी लिहून घ्यायचं. लेट पी डिनोट पहिलं स्टेटमेंट आहे तुमचं ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल. आता दुसरं स्टेटमेंट जे दिलेलं आहे फक्त आयसोसेल म्हटलेलं आहे. बरेच मुलं काय करतात डायरेक्ट लिहितात आयसोसेल. आपण आयसोसेल म्हणजे ते ओपन सेंटेन्स झालं, तुमचं स्टेटमेंट होणार नाही. म्हणून तुम्हाला डिटेल लिहावं लागेल. आयसोसेल म्हणजे काय आयसोसेल तर ट्रायंगल इज आयसोसेल असं स्पष्ट लिहावं लागेल. ट्रायंगल इज आयसोसेल. इथं काय ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर ट्रायंगल इज आयसोसेल. म्हणजे इथं कनेक्टिव्ह काय वापरलेलं आहे तुमचं ऑर वापरलेलं आहे. म्हणजेच काय डिसजंक्शन. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल मग डिसजंक्शन. म्हणजे काय घेतो आपण ऑर साठी डिसजंक्शन वापरतो म्हणजे उलटा वे. सिम्बॉलिक फॉर्म इज पी ऑर क्यू. पुढचं तिसरं एक्झाम्पल बघा. याच्यातही तसंच सिम्पल स्टेटमेंट कनेक्ट केलेले आहेत. स्टेटमेंट कुठले आहेत ते आधी बघून घ्यायचं. द अँगल इज राईट अँगल. मग पी स्टेटमेंट काय येईल तुमचं लेट पी डिनोट द अँगल इज राईट अँगल. आणि याच्यात कनेक्टिव्ह काय वापरलेलं आहे तर इफ अँड ओनली इफ. दुसरं स्टेटमेंट काय येईल क्यू डिनोट इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. इट इज म्हणजे काय अँगल ऑफ मेजर. म्हणून लिहिताना काय म्हणावं लागेल तुम्हाला इथं अँगल ऑफ मेजर 90 डिग्री असं लिहावं लागेल. मग बघा हे पहिलं स्टेटमेंट आणि हे दुसरं स्टेटमेंट मध्ये कनेक्टिव्ह काय वापरलेलं आहे इफ अँड ओनली इफ म्हणजेच बाय कंडिशनल वापरलेलं आहे. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म काय येईल मग याचा देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज म्हणजे 1 मार्कांसाठी जर विचारलं गेलं तर तुम्हाला असं लिहावं लागेल तरच तुम्हाला याचं मार्क्स मिळतील. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. आता अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्टिव्स. आता इथं काय म्हटलेलं आहे अँगल इज नायदर ऑफ ॲक्यूट नॉर ऑप्टिव्स. म्हणजे निगेशन मध्ये दिलेलं आहे. नायदर नॉर म्हणजे हे पण नाही आणि ते पण नाही. म्हणजे अँगल ॲक्यूट पण नाहीये आणि ऑप्टिव्स पण नाहीये. म्हणजे आपण मध्ये काय वापरतो अँड वापरतो. अँड काय वापरतो ॲड. म्हणजे इथं कनेक्टिव्ह काय येईल तुमचं ॲड. पण स्टेटमेंट लिहिताना कधी डेनियल स्टेटमेंट लिहायचं नाही. म्हणजे निगेटिव्ह स्टेटमेंट लिहायचं नाही. तर तुम्ही जेव्हा स्टेटमेंट लिहिणार तेव्हा ते पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे आता पी डिनोट इथं म्हटलंय अँगल इज नायदर ॲक्यूट म्हणजे अँगल ॲक्यूट नाही. पण आपण लिहिताना काय करायचं पी स्टेटमेंट अँगल इज ॲक्यूट.
आणि दुसरं स्टेटमेंट नॉर ऑप्टिव्स म्हटलेलं आहे, पण आपण काय लिहिणार अँगल इज ऑप्टिव्स. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म, आता इथं आपण पी स्टेटमेंटला अँगल इज ॲक्यूट म्हणतोय आणि इथं दिलेलं काय आहे अँगल इज नायदर ॲक्यूट, म्हणजेच सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय येईल तर निगेशन पी येईल. आणि कनेक्टिव्ह इथं नॉर, बऱ्याचदा मुलांना काय वाटतं की नॉर आहे म्हणजेच ऑर आहे, तर इथं ऑर नाही आहे. नायदर नॉर म्हणजे काय तर कंजंक्शन आपण त्याच्यात वापरतो, म्हणजे हे पण नाही आणि ते पण नाही म्हणून अँड, म्हणजे निगेशन पी निगेशन क्यू, म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. त्याच्यानंतर इफ ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ॲट बी देन मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. आता पी स्टेटमेंट काय आहे तुमचं ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ॲट बी, आणि क्यू स्टेटमेंट काय येईल तर मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. इथं कनेक्टिव्ह काय वापरलेला आहे इफ देन. इफ देन म्हणजेच काय कंडिशनल. इफ पी देन क्यू, म्हणजेच काय झालं सिम्बॉलिक फॉर्म काय झाला याचा पी एम्प्लाइज क्यू. पुढचं हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. शी म्हणजे कोण तर हिमा दास. मग पी स्टेटमेंट काय येईल हिमा दास विन्स गोल्ड मेडल, आणि क्यू स्टेटमेंट लिहिताना इथं शी रन्स फास्ट नाही लिहायचं, तर इथं काय लिहिणार तुम्ही हिमा दास रन्स फास्ट. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय इथं वापरलेला आहे इफ अँड ओनली इफ, म्हणजे बाय कंडिशनल, म्हणजे ज्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय पी बाय कंडिशनल क्यू. हे झाले तुमचे एक्सरसाइज 1.1चे 2 क्वेश्चन. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता बघा क्वेश्चन 3, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आता काही आपण याच्या आधी पहिल्या क्वेश्चनमध्ये काय पाहिलं राईट द ट्रूथ व्हॅल्यू, म्हणजे स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू, ते सिम्पल स्टेटमेंट होते, पण आता काय कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत. तर असे प्रॉब्लेम्स तुम्हाला 1 किंवा 2 मार्कांना विचारले जातात. याच्याच आधी आपण काय पाहिलं तर सिम्बॉलिक फॉर्म. आता त्याच्या पुढची स्टेप आपल्याला याच्यात बघायची आहे. 4 इज ऑड ऑर 1 इज प्राईम. मग आता याच्यात 2 स्टेटमेंट कुठले आहेत 4 इज ऑड आणि 1 इज प्राईम. मग पी स्टेटमेंट लिहिलं 4 इज ऑड, क्यू स्टेटमेंट 1 इज प्राईम. मध्ये कनेक्टिव्ह काय वापरलेलं आहे ऑर वापरलेलं आहे, म्हणजे डिसजंक्शन लक्षात. पण आता आपण आधी ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करू. पी इज ट्रू एका फॉल्स, 4 इज ऑड, ऑड एका 4 नाही, 4 हा काय असतो इवन, पण इथं ऑड दिलेला आहे म्हणजे पी काय आहे फॉल्स. अँड क्यू 1 इज प्राईम, 1 हा प्राईम आहे म्हणजे क्यू इज ट्रू. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल मध्ये कनेक्टिव्ह ऑर आहे म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म इज पी ऑर क्यू. मग काय करायचं याला इक्वल टू घ्यायचं आणि ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं. पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय एफ मध्ये डिसजंक्शन आहे आणि क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय टी. आता एफ ऑर टी, एफ ऑर टी, ऑर म्हणजे काय डिसजंक्शन. डिसजंक्शनचा रोल मी तुम्हाला सांगितला आहे, जर दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू, म्हणजे हे काय झालं ट्रू. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली टी. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज टी. सेकंड एक्झाम्पल 64 इज परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. मग पी स्टेटमेंट येईल तुमचं 64 इज परफेक्ट स्क्वेअर, क्यू स्टेटमेंट 46 इज प्राईम नंबर. हे 2 स्टेटमेंट आहेत, मध्ये कनेक्टिव्ह वापरलेले आहे तुमचं अँड. मग आता पी 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का तर यस, सो पी इज ट्रू. अँड क्यू इज 46 इज प्राईम नंबर, 46 हा प्राईम नाही आहे म्हणजे हे काय झालं तुमचं फॉल्स. मग सिम्बॉलिक फॉर्म काय द्यायचा मध्ये कनेक्टिव्ह अँड वापरलेला आहे म्हणजे पी कंजंक्शन क्यू. मग ट्रूथ व्हॅल्यू घ्यायचं, पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय एफ. कंजंक्शनचा रूल काय दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स, म्हणजे हे काय झालं फॉल्स. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय तर फॉल्स. म्हणजे 2 मार्कांसाठी जर हे एक्झाम्पल विचारले गेले तर ते असेच लिहायचे पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट त्याचं सिम्बॉलिक फॉर्म आणि नंतर मग त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू पुटअप करून मग त्याचं फायनल आन्सर आपण लिहायचं. नंबर 3, इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. मग स्टेटमेंट काय येतं आता इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे हे निगेशन झालं. इट इज नॉट ट्रू दॅट हे काय झालं निगेशन. मग स्टेटमेंट काय आहे तुमचं तर 5 - 3i इज अ रिअल नंबर, म्हणून मी लिहिलं इथं लेट पी डिनोट 5 - 3i इज अ रिअल नंबर. मग पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आता 5 - 3i हा कॉम्प्लेक्स आहे, रिअल नाही आहे, काय तो कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे हे स्टेटमेंट जे दिलेलं आहे हे काय तुमचं फॉल्स दिलेलं आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म काय आता इट इज नॉट ट्रू दॅट आणि हे स्टेटमेंट आहे म्हणजेच काय सिम्बॉलिक फॉर्म येईल याचा निगेशन पी इक्वल. आता निगेशन पी काय आहे तुमचा एफ म्हणजे फॉल्स आहे, पण निगेशन फॉल्स म्हणजे काय येतं तर ट्रू. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज टी. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली तर टी. पुढचं एक्झाम्पल इफ 3 × 5 = 8 देन 3 + 5 = 15. पी स्टेटमेंट काय आहे 3 × 5 आपण पी स्टेटमेंट घेतलं आणि क्यू स्टेटमेंट घेतलं 3 + 5 = 15.
आता 3 × 5 15 होतो, इथं दिलेला 8 म्हणजे पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, हिअर पी इज फॉल्स अँड क्यू 5 + 3 8 होतो, इथं दिलेला आहे 15 म्हणजे क्यू पण काय इथं फॉल्स, पी इज फॉल्स अँड क्यू इज ऑल्सो फॉल्स. सिम्बॉलिक फॉर्म इफ देन म्हणजेच काय येईल इथं पी कंडिशनल क्यू. आता पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे फॉल्स, कंडिशनल क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे फॉल्स. कंडिशनल साठी मी काय सांगितलंय तुम्हाला, तर कंडिशनल असेल इफ पी देन क्यू, त्याच्यात काय करतो आपण, फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स, देन फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. म्हणजे हे काय तुमचं ट्रू स्टेटमेंट, हे स्टेटमेंट जे आहे ते काय आहे तुमचं ट्रू, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज टी. नेक्स्ट, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ, IFF म्हणजे इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. पी स्टेटमेंट लिहिते मिल्क इज व्हाईट आणि क्यू स्टेटमेंट घेतलाय आपण स्काय इज ब्ल्यू. तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज व्हाईट, सॉरी मिल्क इज व्हाईट म्हणजे काय, मिल्क व्हाईटच असतो म्हणजे पी काय ट्रू अँड क्यू इज ऑल्सो ट्रू, स्काय इज ब्ल्यू. सिम्बॉलिक फॉर्म काय येईल तर इफ अँड ओनली इफ म्हणजे पी बाय कंडिशनल क्यू. आपण ट्रूथ व्हॅल्यू फाइंड केलेला आहे, पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे आणि क्यू ची पण ट्रूथ व्हॅल्यू काय टी, म्हणजे टी बाय कंडिशनल टी. आता बाय कंडिशनलचा रूल काय आहे, जर दोन्ही स्टेटमेंट सेम असतील तर ट्रू, मग हे दोघं सेम आहेत म्हणजेच काय ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. नेक्स्ट, 24 इज अ कंपोजिट और 17 इज अ प्राईम. आता हे तुम्ही होमवर्क म्हणून घ्या, तुम्ही घरी सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला याचा आन्सर थोडक्यात सांगून देतो. 24 इज अ कंपोजिट, सपोज आपण याला पी म्हटलं आणि याला क्यू म्हटलं तर हे काय झालं पी ऑर क्यू. आता 24 हा कंपोजिट आहे म्हणून ट्रू आणि 17 हा प्राईम आहे म्हणून तो पण ट्रू. टी ऑर टी, आता टी ऑर टी आहे, रूल काय आपल्याकडे, दोन्ही डिस्जंक्शनच्या दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय तर टी. लक्षात, असं तुम्ही घरी हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्यायचे. तर बघा क्वेश्चन 4, इफ द स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू म्हणजे ट्रू स्टेटमेंट्स अँड आर एस आर फॉल्स स्टेटमेंट्स, देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. आता याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायचे आहे. तर कशा फाइंड करणार बघा, आपल्याला पी क्यू आर एसच्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत, मग याला इक्वल करायचं. बघा सोल्युशन, डायरेक्ट आपण इक्वल म्हटलं तरी चालेल. इक्वल पी काय म्हटलेलं आहे तुम्हाला ट्रू, मग पी इज ट्रू डिस्जंक्शन, क्यू पण काय आहे ट्रू कंजंक्शन आणि आर जी व्हॅल्यू दिलेली आपल्याला एफ असं लिहायचं. मग इक्वल टू टी, जसे आधी काय करायचं तर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे, टी अँड एफ. आता टी आणि एफ मध्ये काय कंजंक्शन, कंजंक्शनचा रूल काय, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स, म्हणजे हे काय फॉल्स. त्याच्यानंतर टी ऑर एफ, आता टी आणि एफ मध्ये डिस्जंक्शन आहे, डिस्जंक्शनचा रूल काय, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू, म्हणजे हे काय ट्रू. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे पी ऑर क्यू अँड आर याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली टी, केव्हा पी आणि क्यू ट्रू असेल आणि आर एस फॉल्स असेल तर. सेकंड, पी एम्प्लाइज क्यू, आता पी काय तुमचा ट्रू, क्यू पण ट्रू दिलेला आहे, त्याच्यानंतर आर फॉल्स दिलेला आहे आणि एस पण काय दिलेला आहे फॉल्स दिलेला आहे. बस सॉल्व्ह करायचं. टी एम्प्लाइज टी, इम्प्लिकेशन म्हणजे काय टी एफ देन एफ, अदरवाइज इट इज टी, म्हणजे हा टी ऑर आणि आता ही ब्रॅकेट एफ एम्प्लाइज एफ, टी एफ असेल तर एफ म्हणजे हा काय टी. आता डिस्जंक्शन आहे, डिस्जंक्शनचा रूल काय म्हणतो आपल्याला, जर दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू पण काय टी. क्यू अँड आर, आता क्यू काय आहे तुमचा ट्रू, टी अँड आर दिलेला आहे तुम्हाला फॉल्स, डिस्जंक्शन निगेशन पण घ्यायचं, पी ची व्हॅल्यू ट्रू आहे आणि एस फॉल्स दिलेला आहे. बघा आता टी अँड एफ दोघांमध्ये काय कंजंक्शन आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स, म्हणजे हे काय फॉल्स. ऑर ब्रॅकेटमध्ये निगेशन टी, टीचं निगेशन काय तर फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स. परत पुढे आता एफ ॲज इट इज लिहायचा, डिस्जंक्शन. आता हे ब्रॅकेट कंजंक्शन आहे, कंजंक्शनचा रूल काय दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स, म्हणजे हा काय फॉल्स. एफ ऑर एफ, ऑरचा रूल काय दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, म्हणजे याचा आन्सर काय तर फॉल्स, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स व्हेन पी अँड क्यू आर ट्रू अँड आर एस आर फॉल्स, असं असेल तर फॉल्स. पुढे इथं पण तेच, टी एम्प्लाइज टी अँड निगेशन एफ
इम्प्लिकेशन TF देन F, अदरवाइज इट इज ट्रू, म्हणजे हा ट्रू. अँड निगेशन F म्हणजे ट्रू. कंजंक्शन हे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. नंतर नेक्स्ट 5, निगेशन R एम्प्लॉईज बायकंडिशनल P एम्प्लॉईज निगेशन Q. बघा आता हे पण इक्वल टू निगेशन R काय आहे तुमचा फॉल्स, बायकंडिशनल P काय आहे तुमचा ट्रू, ब्रॅकेट कंप्लीट, एम्प्लॉईज निगेशन Q ची व्हॅल्यू आहे ट्रू. बघा इक्वल टू निगेशन F म्हणजे काय होतं तुमचा ट्रू, बायकंडिशनल ट्रू, आणि एम्प्लॉईज निगेशन T म्हणजे फॉल्स. आता T एम्प्लॉई बायकंडिशनल म्हणजे काय, दोन्ही सेम असतील तर ट्रू, म्हणजे हा ट्रू झाला. एम्प्लॉईज F. आता इम्प्लिकेशनचा रूल काय आहे, TF असेल तर F झालं. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. आता हे थोडं लेंदी आहे. निगेशन P ब्रॅकेट जे आहे तशा निगेशन T अँड Q पण तुम्हाला T दिलेला आहे, अँड निगेशन R म्हणजे निगेशन F. और जशा ब्रॅकेट आहेत तसं Q काय तुम्हाला दिलेला T, एम्प्लॉईज P पण T दिलेला आहे, एम्प्लॉईज निगेशन S फॉल्स आहे, आणि R पण तुम्हाला फॉल्स दिलेला आहे. झालं. आता आधी निगेशन लिहून घेऊ आपण. निगेशन T म्हणजे काय फॉल्स अँड T, अँड निगेशन F म्हणजे T. और T एम्प्लॉईज म्हणजे TF असेल तर F, अदरवाइज इट इज T, म्हणून हा T एम्प्लॉईज. आधी निगेशन F म्हणजे T और F. पुढे आता F अँड T कंजंक्शन म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स, म्हणजे हे काय येईल तुमचं फॉल्स. अँड हा T और T एम्प्लॉईज, और दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. F अँड T कंजंक्शनचा रूल आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. T एम्प्लॉईज TF असेल तर F और T. डिस्जंक्शनचा रूल काय म्हणतो, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, पण इथं दोन्ही फॉल्स नाही आहेत, म्हणजे हे काय ट्रू, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली तर T. हे झालं तुमचे क्वेश्चन 4. आता लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5. लास्ट क्वेश्चन आहे. आता राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. आता निगेशन लिहिताना काय करतो आपण, मी सांगितलंय तुम्हाला, स्टेटमेंट जर असेल तर त्याच्यात तुम्ही नॉट इन्सर्ट करायचा आणि ते स्टेटमेंट लिहायचं, आणि नॉट जर असेल तर तो रिमूव्ह करायचा. आलं लक्षात. बघा मग, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, तर याचं निगेशन काय, तर तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. सिंपल. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. लक्षात. किंवा तुम्ही असंही लिहू शकतात, इट इज नॉट ट्रू दॅट तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, किंवा इट इज फॉल्स दॅट तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. म्हणजे बिफोर द स्टेटमेंट वी राईट इट इज फॉल्स दॅट और इट इज नॉट ट्रू दॅट, then we get negation. Next, 3 is not a root of equation x square plus 3x minus 18 equal to 0. आता 3 is not a root असं म्हटलेलं आहे, म्हणजे काय इथं नॉट आहे तो काढून टाकायचा, म्हणजे ज्याचं निगेशन काय, 3 is root of equation x square plus 3x minus 18 equal to 0. हे झालं निगेशन. रूट 2 is a rational number, मग निगेशन काय, रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. म्हणजे काय केलं आपण, फक्त इथं नॉट हा वर्ड इन्सर्ट केला. असं निगेशन 1 मार्कसाठी विचारलं जाऊ शकतं. पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटॅगॉन, मग निगेशन काय, पॉलिगॉन ABCDE इज नॉट अ पॉलिगॉन, नॉट अ पेंटॅगॉन. 7 plus 3 greater than 5, तर याचं निगेशन काय, 7 plus 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5, म्हणजे नॉट. किंवा तुम्ही याला असंही लिहू शकतात, 7 plus 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5, म्हणजेच काय, लेस दॅन ऑर इक्वल टू 5. असंही लिहिलं तरी हे काय झालं, तुमचं निगेशन झालं. नेक्स्ट, 0 फॅक्टोरियल नॉट इक्वल टू 1, मग याचं निगेशन काय, निगेशन इज 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. हे काय झालं, याचं निगेशन झालं. 5 plus 4 नॉट इक्वल टू 9, मग याचं निगेशन काय,
तर 5 + 4 = 9. प्राइस इनक्रीजेस, निगेशन काय येईल मग? प्राइस, आता नॉट नाही लिहायचं इथं, थोडं ग्रॅमॅटिकली पण आपल्याला विचार करावा लागेल. तर प्राइस डज नॉट इन्क्रीजेस, इथं काय डज नॉट इन्क्रीजेस म्हणजे नकारार्थी वाक्य आपल्याला लिहायचं आहे. आणि लास्ट एक्झाम्पल आहे, इट इज नॉट ट्रू दॅट 2 इज ओनली इव्हन प्राईम नंबर. मग इट इज नॉट ट्रू दॅट 2 इज ओनली इव्हन प्राईम नंबर, तर आपल्याला काय करायचं, फक्त नॉट काढायचं आहे. म्हणजेच काय, इट इज ट्रू दॅट 2 इज ओनली इव्हन प्राईम नंबर. किंवा मग आता आपण निगेशन मध्ये काय करतो, बिफोर द स्टेटमेंट वी राईट इट इज नॉट ट्रू दॅट किंवा इट इज फॉल्स दॅट असं लिहितो. तर याचं निगेशन आपण असंही लिहू शकतो, ऑर 2 इज ओनली इव्हन प्राईम नंबर. म्हणजे असंही लिहिलं तरी काय होईल, ते निगेशन होईल. आलं लक्षात? हे झालं एक्सरसाइज 1.1 कम्प्लीट. अशाच पुढील व्हिडिओसाठी माझे चॅनल जे आहे दर्शील मॅथ्स स्टडी सेंटर, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला माझे पुढचे जे व्हिडिओ असतील त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आलं लक्षात? बाय.